क्योंकि हम बहुत दिनों से मिले नहीं थे, इसलिए आज हमने सोचा कि मिलते हैं और आपको कुछ विषय हों जिस पे बात करना चाहें, जो कि हम लोग कुछ एरियाज में स्ट्रीमलाइन कर सकें, कुछ चीज़ों को कुछ और अच्छी पुलिसिंग कर सकें, आपसे कुछ हमको कुछ आइडियाज मिले। इसलिए मैंने सोचा था कि आज मिलते हैं। मैं सोच रहा था कि हर हफ्ते कम से कम एक बार हम लोग मिल सकें। कुछ भी आपको लगता है कि यहाँ पे कुछ करने की जरूरत है, या आपकी नजरों में कुछ आता है, या फिर कुछ क्राइम होता है जो आपको लगता है कि ऐसा हो सकता है, उसको हम कैसे करके उसको रोक सकते हैं, ऐसी कोई भी चीज हो, इसके लिए हमने आज जो है यहाँ पे बुलाया था। और इसमें जो है कुछ हमारे जो ऑफिसर्स हैं वो भी आए हुए हैं, उनके भी कुछ विषय है, वो भी आपसे बात कर सके। तो ऐसे ही बस चर्चा करने के लिए था। आप बताइए कुछ आपके विषय। तो हमारे अधिकारी भी हैं और मैं भी आपके सामने हूँ। आज परिषद नहीं थी, हाँ बाय द वे, मैंने लिखा भी नहीं था कहीं पे आज पत्रकार परिषद ऐसा कुछ। हाँ तो बोलणारच तो एक विषय आहे, तो नसता तर काय बोलले असते, तर त्याच्यावर मला हे होतं काल ना, तसं नाही आहे। जे आज आमचे जे DCR आहे आम्ही दररोज हे बघतो, आणि ते मेन आपलं जे फोकस आहे, तर जे मर्डर्स आपण बघितले तर 23 मध्ये 10 मर्डर्स होते आजपर्यंत, आजची म्हणजे जे डेट आहे, आणि मग नंतर 24 मध्ये 9 झाले, आता परत 10 आहे, अशी एक परिस्थिती आहे। आणि हे आम्ही दररोजच्या पाहतो काय काय आहे, तर हे आपल्याकडे आकडा आहे। आणि त्याशिवाय जे आपण पाहिले मागचे जे मर्डर झालेले आहेत, 10चे 10 मर्डरचा आकडा पण आहेत माझ्याकडे। कारण काय होतं, मुलांनी कसे आई वडिलांना मारला किंवा इतर जे, आणि 4 मर्डर्स असे जे मित्रांमध्ये झालेले आहे। आणि कालचे जे मर्डर्स आहे इमामवाडा आणि यशोधरा नगरच्या, त्या मर्डर बद्दलही माहिती आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तो कालचे जे इमामवाडाचे मर्डर आहे, तर त्याच्यात जो मृतक आहे त्याच्यावर MPDA झाला होता वर्धामध्ये। तो आपले नातेवाईक त्यांना भेटायला आला होता इथे। ते बाकीचे 3 आरोपी आणि त्यांनी स्वतः दारू घेतली, दारू पिली, आणि काय त्यांचे आपसात भांडण झाली, आणि त्याच्या नंतर ते तिघांना मिळून याच्या मर्डर केलेलं आहे। तसे जो दुसरा यशोधरा नगरचा जो मर्डर आहे, त्याच्यात जो आरोपी आहे आणि त्याचे साथीदार, तो मेन जो आरोपी आहे त्याच्या आणि जे एक मुली ज्याचे लग्न होतं त्याचे ओळख होती आणि मैत्री होती, आणि ते त्याचं लग्न होतं। तो लग्नात आणि साखरपुडा त्यावेळेसही आला होता, कालही तो आला तिथे, आणि ते आल्यानंतर लग्न, कारण ते इतर जागा त्याचं लग्न होता, तर त्यांनी तिथे भांडण केली। ते नातेवाईक होते, त्यांनी सांगितलं की तुम्ही निघून जा इथून। जेव्हा मुलाचं लग्न झालेलं आहे तो पण समोर आला, त्यांनीही सांगितलं की तू का इथे आलेला आहे, लोकांना काय वाटेल वगैरे वगैरे। मग त्याचे यांनी आणि याचे मित्रांनी त्याचं मर्डर केलेलं आहे। तर अशी याच्यात आहे, आणि त्याची माहिती मिळाल्यानंतर आमचे अधिकारी कर्मचारी तिथे गेले होते। ते तिथे थांबलेले, आम्ही CCTV फुटेज चेक केलेलं, फुटेजमध्ये पण आहे, परंतु ते म्हणाले की असं काही नाही, आपलं संपलेलं आहे, म्हणजे काही आम्हाला तक्रार वगैरे द्यायची नाही। तर तो तिथून निघून गेले आमचे पोलीस, आणि नंतर त्यांनी मिळून असंही झालेलं आहे। असे 2 कालचे मर्डर्स आहे। कोणतं जास्त गुन्हे आहे असं ऐकण्यात आलेलं आहे, काय? तर त्याची माहिती आली का अभिजित किंवा आपले राहुल? 38 मर्डर आहे त्याच्यावर, गुन्हे आहेत 38, पण तो बेसिकली जो आहे तो वर्धेचा आहे, आणि त्याचं कार्यक्षेत्र जे आहे ते पूर्ण वर्धेमध्येच आहे। बरोबर, ते तिथे जे गुन्हे झालेले होते त्या गुन्ह्याच्या आधारावर त्याच्यावर तिथे MPDA करण्यात आला होता। MPDA मध्ये तो 1 वर्ष आतमध्ये होता, आणि तो कालच जो सुटलेला होता, आणि काल सुटल्यानंतर तो वर्धेला जाताना त्याच्या मामे भावाकडे भेटण्यासाठी तो गेलेला होता। तिथं हे भांडण झालं, आणि ज्यांच्यासोबत भांडण झालेलं आहे तो स्वतः मामे भाऊ आहे,
त्याचा म्हणजे काही दुश्मन नाहीये तो, किंवा दुसऱ्या कोणत्या कारणासाठी त्याची दुश्मनी त्याच्यासाठी नाहीये. तो मामे भाऊ आहे आणि दोघांचं बसल्यानंतर सोबत ते जेवण करत होते, सोबत त्यांनी जेवण केलं आणि सोबत जेवण करत असताना बसल्या बसल्या आपसामध्ये शाब्दिक चकमक होऊन ते घटना झालेली आहे. त्यामुळे ही प्लॅन्ड पण नाहीये, कॉन्स्पिरसी पण नाहीये आणि हे अशी पण घटना नाहीये की जी आपण कोणत्या प्रकारे रोखू शकलो असतो, कारण की ती अचानक झालेली आहे. आणि असे पण लोक नाहीयेत की ज्यांच्यासोबत त्याचं भांडण होण्याची शक्यता होती. त्यांच्यासोबत त्याचं कधीच भांडण झालेलं नाहीये. मामे भाऊ आहे, नातेवाईक आहे आणि जस्ट तो जाण्यापूर्वी, वर्ध्याला जाण्यापूर्वी त्याला भेटायला आला. बात होती है तो पुलिस स्टेशन में जो ड्यूटी ऑफिसर रहता है वो ये बोलता है कि हमारी गलती चेंज हो गई, दूसरे को बताओ, और दूसरा आने के बाद देता नहीं है कि स्टार बटोर के बीच में वो ना उस दिन दाखिल नहीं होता, और जब नेक्स्ट डे वो मॉर्निंग में जाता है तो ये बोला जाता है कि आप रात को क्यों नहीं आए. तो ये बहुत बड़ी दुविधा है और आम आदमी को ये बहुत फेस करना पड़ता है. अगर ऐसा आपके पास कोई एग्जाम्पल है तो हम उसके ऊपर बिल्कुल कार्रवाई करेंगे, क्योंकि अभी तक जो हमारे सब डीसीपीज हैं यहाँ पे बैठे हुए हैं, तो आप बताइए एक भी एग्जाम्पल, उसको इमीडिएटली हम लोग सस्पेंड करेंगे. आप नाम बताइए. सर, अंबाजरी का एक मामला है जिसमें पिछले करीब 1.5 महीने से एक व्यक्ति वहां जा रहा है और उसमें कोई महिला आरोपी है, तो ये बोल के टाल दिया जा रहा है कि भाई उसको जो है हम 6 बजे के बाद नहीं बुला सकते, आप मॉर्निंग में आओ. जब मॉर्निंग में जा रहा है तो उसकी कोई सुनवाई नहीं. डीसीपी को अपने अभी आपके लिए अपने है नहीं अभी, आप उसका हमको ये दे दीजिए, क्योंकि 1.5 महीने से आप इंतजार कर रहे हैं. आज पत्रकार परिषद में आप मुद्दा निकाल रहे हैं, मुझे थोड़ा अजीब सा लग रहा है. आप बताते तो अभी तक हो जाती थी कार्रवाई.